सकाळपासून उपनेरची वाट बघत होतो, आला तर त्याने पण थोडं काढलं आणि तो अचानक बंद झाला. तर बघूया पहिल्यापासून काय झालं होतं काय नाही ते. हॅलो नमस्कार मंडळी, मी गौरी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आम्ही सगळेच जण वाट बघत होतो, ती म्हणजे उपनेरची. तर काही सगळं काम वगैरे आवरलं होतं आणि बाबू पण आलेला होता. मग त्याच्याशी जरा गप्पा मारत होते. भाऊ आणि काशीनाथ भाऊ दोघं जण चिंचा काढत होते. तर मी असंच बाबूची मजा घेत होते. तो बघा काय गाणं म्हणतंय ते. कोणतं गाणं येते सांग? मन मग एवढंच येत आहे. सकाळपासून आम्ही ज्याची वाट बघत होतो आणि तो फायनली उपनेर आला होता आणि आम्हाला गहू करायचा होता. आणि ऊन पण जास्त लागत होतं आणि हवा पण सुटलेली होती. तर बघू काय होतंय काय नाही ते. उपनेर त्यांनी सेट वगैरे केला, काय प्रोसेस असते ती सगळी प्रोसेस त्यांची चालू होती. सगळी उपनेरची प्रोसेस झाली होती आणि उपनेरमध्ये गहू पण टाकला होता. थोडंच म्हणजे म्हणजे 2-3 टपच टाकून झाले गोणीत आणि लगेच तो बंद पडला. बंद वगैरे पडल्यानंतर दादाने त्याने ते नीट करून आणलं. आणि इकडं बुड्डी बघा कशी डायरेक्ट हे घेऊन बसली होती, गोणी घेऊन बसली होती. एवढं भुसं उडत होतं अंगावरती आणि बघा सोन्यासारखे गहू खाली पडत होते. एवढं भारी वाटत होतं ना. 3-4 महिन्यांची मेहनत आज फळाला आली होती. आणि फायनली आमचं थोडाच राहिला होता, जे की उपनेरच्या खाली जेवढ्या पेंड्या आणि ओंब्या पडलेल्या होत्या ते शेवटला टाकायचं होतं. आणि सगळं संपत आलेलाच होता. आणि जे राहिलं होतं खाली म्हणजे उपनेरच्या खाली ज्या ओंब्यान ते होतं का, ते नानी दादा आणि ते सगळे गोळा करीत होते. मोठ्या बाबाचा आधीच ऑलरेडी झाला होता. म्हणजे 5:30 वाजले होते, सगळं ओके झालेलं होतं. आता तुम्ही म्हणशाल एवढा चष्मा बिष्मा घालू, तर एवढं भुस उडत होतं की डोळ्यांना काहीच दिसत नव्हतं, त्यामुळे मी घातला होता. तर तुमचा बी गहू काढून झाला का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा.